आम्ही गावात माहेरी आलेली आहेत आणि मम्मी सध्या लांब राहते कारण की घराचं कामामुळे सध्या रेंटवर राहत आहे। तर सगळे चुलते वगैरे गावातच राहतात ना, तर मग आम्ही पण गावातच आलो आणि दरवर्षी आमचं भाऊबीज रक्षाबंधन हे गावातच होतं कारण की लहानपणापासून आम्ही गावात राहत होतो। तर आता गावात इतकी गर्दी आहे, इतकी बडबड होते ना, ती शूट सुरुवात कुठून करायची ना मला हेच कळत नव्हतं। मग तरी म्हटलं चला व्हिडिओ काढून घेऊया। नमस्कार, मी मधुराणी आणि मधुराणीज ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आणि आज आहे रक्षाबंधन। रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। मस्त अशी माझी मेहंदी पण बघू शकता, मस्त अशी रंगलेली आहे। आणि आत्ता आलो आहोत आम्ही गावात आणि गावात सगळे माझे चुलते काके आणि सगळे भाऊ आम्ही इथे राहतो। ते बघू शकता आमच्या बेबीचा आम्ही शूट करणार आहोत रक्षाबंधनचा, तेही तुम्हाला दाखवतो। सगळी काही तयारी चालू आहे, तयारी पण तुम्हाला दाखवतो। आणि त्यानंतर 1:30 वाजेनंतर आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे, तर तेही पुढे बघा। तर व्हिडिओ बघत राहा स्किप न करता। तर हे आहे माझ्या 3 नंबरच्या काकांचं घर। सगळे शेजारी शेजारीच राहतात आणि वरती पण काम चालू आहे, तर तेही तुम्हाला दिसेलच। बाकीचे सगळे खाली थांबलेले होते आणि वरच्या रूम मध्ये ना आम्हाला बेबीचं फोटोशूट करायचं होतं रक्षाबंधन स्पेशल। तर आम्ही सगळं सामान घेऊन वरती आलेलो आणि ही माझी बहीण आहे, चुलत बहीण आहे कारण की मी एकटीच आहे, चुलत 2 बहिणी, आम्ही 3 बहिणी आणि आम्हाला 7 भाऊ आहे, सख्खे चुलत मिळून। तर असे आमचे सगळे 10 जणांची सगळं फॅमिली आहेत, मुलं म्हणजे। आणि आम्ही सगळे मग एकत्र बसून नेहमी आमचं रक्षाबंधन आणि भाऊबीज आम्ही सेलिब्रेट करत असतो। तर यावेळेस 1:30 वाजेनंतरचा मुहूर्त होता रक्षाबंधन राखी बांधण्यासाठीचा। तर म्हटलं त्याआधी आम्ही बाळाचं फोटोशूट करतो आणि त्यानंतर मग रक्षाबंधन करूया। परंतु 1 वाजला होता आम्हाला हे सगळं तयारी करता करता आणि सगळे एकत्र आले नाही की गप्पा मजाक मस्ती चालू असते आणि त्यात वेळ कधी निघून जातो ना कळतच नाही, त्यामुळे बराच वेळ गेला। आणि त्यानंतर मग सगळ्यांचीच गडबड चालू झाली की चला पटापट आवरा, आम्हाला बाहेर जायचं आहे, त्यामुळे राखी बांधून तर फटाफट मग डेकोरेशन देखील करायला घेतलं। तर छान असं ही राखी बनवायची होती, भरपूर सारे फुलं होते, बाजूला देखील आम्हाला डेकोरेशन करायचं होतं। नंतर मुलांची घाई इतकी चालू झाली की आम्ही काहीच डेकोरेशन बाकीचं केलं नाही, फक्त मग बेबीच्या फोटोशूटचं डेकोरेशन केलं। त्यात पण बेबी खूप रडत होतं कारण की नवीन ठिकाणी आली आणि इतके सगळे गर्दी बघून ना लहान मुलं खूप हे होतात, त्यामुळे मग रडणं चालू होतं। काकू शांत करत होती आणि म्हटलं चल पटापट शूट करून घेऊया जेणेकरून बेबी झोपायच्या आधी व्यवस्थित असं फोटोशूट झालं पाहिजे। आणि आमचं देखील फर्स्ट हे रक्षाबंधन होतं कारण की मला म्हणजे आम्हाला इकडे देखील मुलगी नाहीये, सासरी पण आणि माहेरी पण पहिल्यांदाच आमच्या घरात लक्ष्मी मुलगी आली होती, माझ्या मुलांना बहीण, त्यामुळे आमचं पण पहिलं छान असं रक्षाबंधन होणार होतं, त्यामुळे आम्ही पण खूप एक्सायटेड होतो। त्यानंतर सगळी फुलं वगैरे घेतली आणि डेकोरेशनचं इथं चाललं होतं कसं करूया असं ठरवता आम्हाला बराच वेळ गेला। फायनली बेबीचं फटाफट फोटोशूट केलं आणि त्यानंतर आम्ही देखील रेडी झालो। आता हा जो ड्रेस आहे ना तो लास्ट इयरच्या रक्षाबंधनचा आहे, परंतु घातलेलाच नव्हता, त्यामुळे मग आम्ही सेम ड्रेस घालायचे ठरवले आणि सगळे भावंड या ठिकाणी जमा झालेले होते।
चालेल ट्रेन ट्रेन रेसिपी आता सगळ्यांना ओवाळायचं, राखी बांधायची, यामध्ये ना बराच वेळ जातो. 1-1.5 तास तर तोच कार्यक्रम चालतो. त्यानंतर फोटोशूट, मग अशा गोष्टी करता करताना 2-2.5 तास होतात. खूप वेळ जातो, पण मज्जा पण तितकीच येते. आणि एकत्र रक्षाबंधन करायला ना खरंच खूप मज्जा येते. नशीबवान आहे मी, मला एकत्र फॅमिली आहेत आणि मला खरंच खूप हौस आहे. परंतु सासरी नसल्यामुळे ना मग मला ते करमत नाही. जर माझ्या नंदा आल्या तरच मग आम्हाला मज्जा येते. त्यामुळे मग मी रक्षाबंधनसाठी माहेरी येत असते. आणि त्यानंतर मी माझ्या नंदेकडे देखील, मोठ्या नंदेकडे जाणार आहे. ताई देखील नाशिकमध्येच राहतात. अशा पद्धतीने आमचं रक्षाबंधन चालू होतं. अरे यार प्लास्टिक तोंडात जाईल. कोणच्या बाजूने खुशी केस मोकळे सोडून कोण बसले मध्ये. हातात द्या करायचं राहतं का असं. काढली ना बाई माझ्या आलेली ना.
बांधून घ्या आधी येते हे चल ना बेबी बघ राखी बांधायची वाय. इथे आमचं पहिलं रक्षाबंधन होतं. आमच्या बेबीचं पहिल्यांदाच होतं आणि माझ्या मुलांचं देखील ना पहिल्यांदाच आमच्या घरात बहीण आलेली आहे त्यांच्यामुळे त्यांचं देखील फर्स्ट रक्षाबंधन होतं. शिवांश तर काय बेबीला हात पण लावू देत नव्हता आणि त्यामुळे त्याने माझ्याकडनं कसं बसं ओवाळून तरी घेतलं. राखी तर बांधलीच नाही. मग अनुलाच रक्षाबंधन साठी आम्ही या ठिकाणी बसवलेलं. शिवांश बसतच नव्हता त्यामुळे बेबी काय आता नवीन आहे तर बेबी मम्माच्याच हाताने बेबी ओवाळत होतं. तर खूप मजा आणि खूप भारी वाटत होतं. सो मस्त असं बेबीने छान अशी राखी आणलेली होती आमच्यासाठी. लाईटीची राखी ना लहान मुलांना खूप आवड असते. आम्हाला अशी राखी हवी मग ते बरोबर सांगतात. परंतु या ठिकाणी चुकीची राखी बांधली गेली त्यामुळे पुन्हा आम्ही दुसरी राखी घेतली. कारण की अनुला छोटा भीमची राखी हवी होती लाईटवाली आणि ती राखी बांधून तो खरंच खूप हॅपी झाला. आणि त्यानंतर त्याला बेबीला धरायला भीती वाटते तरी पण आवडीने तो घेत होता. फोटोत बघा फाडून टाका लगेच. ए किती छान दिसतोय. आमचं राखी बांधून होत नाही तर त्यानंतर इतका भयानक पाऊस झालेला 1-1.5 तास खूप विजा चमकत होत्या आणि त्यानंतर पाऊस उघडल्यानंतर निघालो आम्ही घरी जायला. तर गाडीमध्येच आम्हाला काका सोडवत होते. घरी गेल्यानंतर मला मम्मीच्या घरी गेले. फटाफट बॅग पॅक केली आणि त्यानंतर मला जायचं होतं माझ्या नंदेच्या घरी ज्या नाशिकलाच राहतात. त्यानंतर आम्ही ताईंकडे जाणार होतो. बाय खुशी. मोठ्याच तोंडात घाल. बटस ए च बाबांना बाय कर. बाबाला बाय कर. बाय कर. बाय कर बाबाला. त्यानंतर आलो ताईंच्या घरी. आल्या नाश्ता केला. खूप भूक लागलेली होती आणि ताईंची जेवणाची तयारी चालूच होती. मग मुलांची काय मजा चालू होती. खेळत होते कोणी टीव्ही बघत होतं. त्यानंतर आम्ही जेवणाला सुरुवात केली आणि मी देखील ताईंना मदत करत होते. छान अशी ताईंनी पनीरची भाजी बनवलेली होती. श्रीखंड आणलेलं होतं. चपाती भात असा मेनू आमचा ठरलेला होता. सो ताई बाकीचं काम आवरत होत्या तोपर्यंत मी मसाला फ्राय करून घेतला. कारण की माझा जो भाचा आहे मुलांचे मोठे झाले की त्यांचं ॲडमिशन वगैरे कॉलेजचं त्यांचं काम होतं त्यामुळे मग ताईंना यायला जमणार नव्हतं. मग सो मीच ताईंकडे गेले. कारण की ताई माझा मम्मी जिथे राहते त्याच्या थोडंसं जवळच नाशिकमध्येच ताई राहतात. त्यामुळे माझं सगळा कार्यक्रम आवरून मी आले ताईंकडे आणि नंतर मिस्टर येणार होते संध्याकाळी आम्हाला घ्यायला. कारण की त्यांचं रक्षाबंधन पण मग ताई राखी बांधणार होते आणि ते सगळं झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घरी जाणार होतो. सो रक्षाबंधनचा असा दिवस माझा खूप धावपळीचा गेला पण तितकीच मजा देखील आली. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने झटपट जेवण बनवलं आणि त्यानंतर आम्ही राखी देखील बांधली. पैसे ऑनलाईन आले ना. स्कॅनर घेऊन बसायचं. नाही आले मला. दर्शन आले. अर्धे पैसे दर्शनला द्या. आणि हे शिवांशला इथं बस राखी बांधून घे फक्त बस. टोपी.
त्यानंतर मिस्टर पण आले होते आणि त्यांचं रक्षाबंधन मग ताई त्यांना ओवाळत होत्या. सगळे मुलं पण बघू शकता, आमच्याकडे मुलगीच नाहीये त्यामुळे आमच्या मुलांना देखील आम्हालाच ओवाळावं लागतं. आणि मी ताई नंदही होते माझे, म्हणजे त्यांना देखील मी ओवाळलं. अशा पद्धतीने आमचा नंदेच्या घरी देखील रक्षाबंधनचा छान कार्यक्रम झाला आणि त्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही आमच्या घरी निघालो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. आज मार्केटला असेल ना तरी पण. इकडे रे. तू रडत नाही, तो मोठा झाला आता घोडा. काढलं इकडे बाप्पा शिवा पिल्लू दे आत्याला पैसा दे आत्याला. या हाताने दे. व्हेरी गुड. ठेवून दे. अरे चटका लागेल. हा असं ठेवता का?